आज आपण जरा सुद्धा तांदूळ, इनो, सोडा कशाचाही वापर न करता एवढी मस्त जाळीदार, मऊ लुसलुशीत ज्वारीची इडली कशी बनवायची ते बघणार आहोत. ज्वारीपासून बनवलेली इडली अतिशय पौष्टिक आहे आणि पचायला देखील हलकी आहे. त्याशिवाय अगदी पोटभरीचा नाश्ता आहे. पोटभर खाऊन सुद्धा अगदी वजन नियंत्रणात राहते. या पौष्टिक अशा ज्वारीच्या इडलीसोबत खाण्यासाठी तुम्हाला एक मस्त अशी झटपट मी ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया पौष्टिक ज्वारीची इडली आणि चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. सर्वात आधी आपण उडीद डाळ आणि ज्वारी भिजवून घेऊ. त्यासाठी घरातल्याच एका कपाचा वापर करून 1 कप भरून इथे मी गोटा उडीद घेतला आहे. अर्धी जी उडदाची डाळ असते दुकानात मिळते ती वापरली तरी देखील चालेल. आता ह्यामध्येच पाव छोटा चमचा भरून मेथीचे दाणे घालायचे आहेत. आता ज्या कपने आपण उडीद डाळ मोजून घेतलेली त्याच कपाने 3 कप एवढी आपल्याला अख्खी ज्वारी घ्यायची आहे. जेवढी आपण उडदाची डाळ घेऊ त्याच्या तिप्पट आपल्याला ज्वारी घ्यायची आहे. आता ही ज्वारी आपल्याला स्वच्छ अशा पाण्याने 2 ते 3 वेळा चांगली चोळून धुवून घ्यायची आहे. म्हणजे त्यावरची धूळ किंवा घाण असेल किंवा जर काही खराब ज्वारी असेल तर ती अशी पाण्यावर तरंगली जाते. 2-3 वेळा ज्वारी मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता उडीद डाळीमध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि उडीद डाळ मात्र आपल्याला हलक्या हाताने अशी चोळून एकाच पाण्याने धुवून घ्यायची आहे. आता धुतलेल्या उडीद डाळ आणि ज्वारीमध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि आपल्याला हे 5 ते 6 तासांसाठी भिजत घालायचं आहे किंवा जास्तीत जास्त तुम्ही 7 ते 8 तासांसाठी भिजत घालू शकता. डाळ भिजायला फार वेळ लागत नाही, पण ज्वारी भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. इथे 6 तास झाले आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, डाळ कशी मस्त दुप्पट फुलून आली आहे आणि ज्वारी सुद्धा छान भिजली गेली आहे. ज्वारी भिजली आहे हे कसं समजतं तर एखादा ज्वारीचा दाणा दाताखाली दाबून बघायचा. वरून जरी कडक असला तरी आतून तो मऊसूत असतो. आता इथे मी एक बाउल घेतला आहे आणि ज्या कपाने आपण डाळ आणि ज्वारी मोजून घेतलेली त्याच कपाने 1 कप भरून इथे मी पोहे घेतले आहेत. आता या पोह्यांमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पोहे थोड्या वेळासाठी भिजत घालायचं आहे. असे पोहे वाटून घातल्यामुळे आपली इडली छान मऊसूत बनते. पोह्यांच्या ऐवजी तुम्ही कुरमुरे देखील वापरू शकता. आता इथे उडीद डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि छान अशी बारीक गुळगुळीत वाटून घेणार आहे. डाळ वाटण्यासाठी उडीद डाळीचंच पाणी इथे मी वापरलं आहे. साधं पाणी वापरलं तरी देखील चालेल, पण उडीद डाळ भिजवलेलं पाणी वापरल्यामुळे पीठ आंबायला मदत होते. इथे बघू शकता मी कशी मस्त अगदी मऊसूत उडीद डाळ वाटून घेतली आहे. आता ही एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी ज्वारी वाटून घेणार आहे. थोडीशी ज्वारी घालायची आहे आणि थोडे त्यासोबतच आपण भिजवलेले जे पोहे आहेत ते सुद्धा वाटून घ्यायचे आहेत. पुन्हा इथे मी ज्वारी वाटण्यासाठी उडीद डाळीच्या पाण्याचाच वापर करणार आहे. लागलंच तर आपल्याला साधं पाणी घालायचं आहे. इथे बघू शकता पोहे आणि मी ज्वारी छान अशी वाटून घेतली आहे. अगदी गुळगुळीत न वाटता ही मात्र आपल्याला थोडीशी अशी दरदरीत रवाळ ठेवायची आहे. अशाच पद्धतीने इथे सर्व थोडी थोडी ज्वारी आणि पोहे मी वाटून घेणार आहे. आता हे वाटलेलं इडलीचं मिश्रण एका विस्करने मी असं सतत 2 ते 3 मिनिटं फेटून घेणार आहे. अगदी आपल्याला एकजीव आणि हलकं बनवायचं आहे. हाताने सुद्धा तुम्ही हे फेटवून घेऊ शकता. 2-3 मिनिटं फेटून झाल्यावर तुम्ही इथे बघू शकता पिठाला कसे छान बुडबुडे आले आहेत. असे बुडबुडे आले म्हणजे 100% तुमचं पीठ छान आंबलं जातं. आता या भांड्याला वरून असं झाकण लावायचं आहे. थंडीचे दिवस आहेत, पीठ लवकर आंबलं जात नाही. त्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हात बुडवू शकेन इतकं कोमट पाणी घेतलं आहे. त्यामध्ये आता हे इडलीचं बॅटरवालं भांडं ठेवायचं आहे आणि वरून एखादं उबदार पांघरूण किंवा अशी शाल अंथरून आपल्याला हे रात्रभर आंबवत ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे आपण पांघरून उघडून बघूया पीठ कसं झालं आहे. हे बघा, मी झाकण उघडून दाखवते. पीठ बघा छान असं आंबलं गेलं आहे. अगदी हलकं झालं आहे. तांदळाच्या पिठासारखी जरी याला जाळी पडली नसली तरी नंतर तुम्हाला मी दाखवते याच्या इडल्या कशा होतात. जास्त सुद्धा आपल्याला आंबवायचं नाही, नाहीतर फार इडल्या आंबट होऊ शकतात. तुम्हाला किती इडल्या बनवायच्या आहेत त्यानुसार मिश्रण तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने पळीने आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता लगेचच आपण याच्या इडल्या बनवून घेऊ. त्यासाठी इडलीचं मी भांडं घेतलं आहे. इथे त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे म्हणजे इडल्या आपल्या सहज बाहेर येतील. आता यामध्ये 2-2 मोठे चमचे भरून आपल्याला इडलीचं मिश्रण भरायचं आहे. फार जास्त भरायचं नाही कारण इडल्या फुलून आल्यावर त्या एकमेकांना चिकटू शकतात.
आता हे भांडं स्टँडमध्ये लावताना सुद्धा एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे या स्टँडची जे छिद्र आहेत त्याच्यावर ही इडली येईल दुसऱ्या पात्राची अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. म्हणजे अजिबात इडलीवर पाणी पडत नाही आणि सर्व इडल्या अगदी एकसारख्या फुगल्या जातात. इडली पात्रात मी आधीच पाणी उकळत ठेवलेलं त्यामध्ये आता हा स्टँड ठेवणार आहे आणि वरून झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवर ही इडली 10 ते 15 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. इडली शिजते तोपर्यंत आपण एक चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप भरून मी ओलं खोवलेलं खोबरं घातलं आहे. त्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर ह्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी तोडून घालणार आहे. तिखटानुसार तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता. सोबतच एक मोठा चमचा भरून भाजकी चणा डाळ घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि किती घट्ट किंवा पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि चटणी छान बारीक वाटून घ्यायची. आता चटणीवर एक फोडणी देऊ. त्यासाठी 1 चमचा तेल कडकडीत मी गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायची. त्यानंतर 1 चमचा भरून मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 ते 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या. थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि चिमूटभर हिंग घालून ही फोडणी आपल्याला छान परतवून घ्यायची आहे आणि लगेचच या चटणीवर ओतायची आहे. इथे आपली झटपट ओल्या नारळाची मस्त चविष्ट अशी चटणी देखील तयार आहे. इथे 12 ते 13 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. इडली शिजली आहे की नाही ते पाहण्यासाठी मधोमध अशी सुरी घालून बघायची. स्वच्छ बाहेर येते म्हणजे इडल्या आपल्या शिजल्या गेल्या आहेत. आता इडली स्टँड आपल्याला बाहेर ओट्यावर काढायचा आहे आणि इडल्या कोमट होण्याची आपल्याला वाट बघायची आहे. आता हा स्टँड मी तुम्हाला काढून दाखवते आणि खालच्या इडल्या बघा अजिबात कुठेही पसरल्या नाहीत किंवा पाणथळ झाल्या नाहीत. आता थोड्याशा कोमट इडल्या झाल्या की एखाद्या चमच्याची अशी मागच्या बाजूने ह्या इडल्या आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत. ही बघा इडली अगदी अलगद सुटली जाते. कुठेही इडली आपली चिकटली गेली नाही. अगदी मऊसूत जाळीदार ह्या इडल्या आपल्या तयार झाल्या आहेत. अशाच पद्धतीने एक एक करून सर्व इडल्या मी सोडवून घेणार आहे. तुम्हाला माझी आजची ज्वारीची इडली आणि चटणी बनवण्याची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशन ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. ही इडली बघा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. आतून बघू शकता किती मस्त जाळीदार आणि तितकीच मऊ लुसलुशीत झाली आहे. डायबेटिक लोक सुद्धा अशा पद्धतीने ज्वारीच्या इडल्या बनवून खाऊ शकता आणि वजन कमी करायचं असेल तर ज्वारीच्या इडलीचा तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकता. या अशा पद्धतीने ज्वारीच्या इडल्या पचायला खूप हलक्या असतात आणि बराच वेळ पोट भरलेलं सुद्धा राहतं आणि तितक्याच पौष्टिक देखील आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने ज्वारीची इडली चटणी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.